जय शिवराय जय शंभूराजे. आपण आज नारायणगडावरती आहोत. पाठीमागं 6:30 वाजले अवघे. जमलेली गर्दी तुम्ही बघत आहात. ही जमलेली गर्दी रात्रंदिवस प्रवास करून रात्री मुक्कामाला थांबून सकाळी थंड पाण्याने आंघोळ करून या ठिकाणी सज्ज झालेली आहे मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत करायला दसरा मेळाव्यासाठी. आणि हे सगळं पाप जे आहे, हे सगळं जे त्रास घ्यावा लागायला हा फक्त आणि फक्त मराठा नेत्यांच्या नाकर्तेपणामुळं. आपले मुख्यमंत्र्याचे नावं सांगतो तुम्हाला मी, जे मला लक्षात येतील असे. सर्वात पहिले शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मागं वजन होतं. त्यांचा बोलणारा शब्द हा परिमाण होता, तो खाली पडणारा नव्हता. त्यानंतर राणेसाहेब, आता शिंदेसाहेब, भरपूर काही मुख्यमंत्री होऊन गेले. त्यांचे नावं आता सध्या नाही घेत. तर आपल्याबरोबर आहेत आपले मित्र अरविंदजी गोगरे. आणि यांचा आवाज, यांचा डफाचा आवाज तुम्ही 14 तारखेच्या मोठ्या सभेमध्ये ऐकला होता, अनेक सभामध्ये ऐकला होता. तर तसं पाहिलं तर एक विचारी आम्ही आहोत. शाहीर 94ला GR निघाला, नसलेल्या जाती त्यामध्ये ॲड केल्या गेल्या, कोणालाही न विचारता, कोणालाही बोंब न मारता. आणि आता मराठा समाज एवढा अटीतटीचा आलेला आहे. एकर 2-2 एकर जमीन राहिलेली आहे. आत्महत्याग्रस्त सगळ्यात जास्त मराठाच आहे. तर तरीही ह्या कुठल्याही नेत्याला सोयीसुतक नाही आहे. काल परवा दिवशी 15 जाती OBCमध्ये टाकल्या गेल्या. तरीही जे खरं कुणबी आहेत त्यांना घ्यायलाही सरकारही तयार नाही आहे. त्यात भाजप आला, शिंदे गट आला, त्यात राष्ट्रवादी आली, त्यात काँग्रेस आला, सगळे आले. फक्त गाजर दाखवण्याचं काम आपल्याला करत आहेत. आणि टेम्पो म्हणलं जातं की जी एवढी प्रचार प्रसिद्धी आहे, तेवढी लोक येतात, हे कसं शक्य आहे. आता जवळजवळ 1.5 वर्ष झालं हाच टेम्पो पाटलांचा टिकून आहे. याच्या मागचं गमक आणि या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं? खऱ्या अर्थाने जी देशाची समस्या सोडण्याचं काम जो लोकप्रतिनिधी ज्यांना आपण मतदारसंघातून आपले बाजू मांडण्यासाठी खऱ्या अर्थाने पाठवत असतो, खऱ्या अर्थाने तो त्याच्या जनतेच्या बाजू मांडायचं काम करीत नाही करत, ते त्याच्या आकाच्या बाजू मांडायचं काम करत असतो. तो त्याला पहिला प्रश्न पडतो. आपण जर एखाद्या नेत्याला विचारलं, आपलं तर नेहमी सातत्याने बोलणं होत असतं की हरामखोर नेत्यांच्या गाड्या अडवा, की आम्ही तुम्हाला मतदान केलं आहे, आम्ही तुम्हाला मतदान करून आम्ही तुम्हाला लोकप्रतिनिधी बनवलं, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला आम्ही संसदमध्ये विधानसभेमध्ये पाठवलं की आमचे प्रश्न तुम्ही मांडले पाहिजे. या देशामध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला लोकशाही दिसते का? जर 6 कोटी मराठे 15 महिने झाले असे सैरा वैरा फिरतात, मग या देशामध्ये लोकशाही असताना सुद्धा, ज्या लोकशाहीमध्ये लोकांना अग्रमान्य मानून सुद्धा 6 कोटी लोक बाहेर येत असताना या देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही नांदते का? की लोकशाही फक्त मिठापुरता वापर करायचा, कायदा सुव्यवस्था प्रशासन फक्त सर्वसामान्याला, आणि ज्यांनी कायद्याची निर्मिती केली, ज्यांनी प्रशासनाची निर्मिती केली, त्यांनी खुशाल धाब्यावर बसून नियम तोडायचे. मग इथली राज्यकर्त्याची जमात आहे. खऱ्या अर्थाने इंग्रज गेल्यापासून या देशाचे प्रश्न सुटले नाही. मग प्रश्न मराठा आरक्षणाचा असेल, प्रश्न गेली 70 वर्ष झाले भारत हा विकसनशील देश आहे. विकसितच्या प्रक्रियेमध्ये, जागतिकीकरणाच्या युगामध्ये खऱ्या अर्थानं नुसत्या मराठ्याच्या समस्या नाही, या देशामध्ये सगळा समस्याचा पूर आलेला आहे. देशाची वाटचाल भयानक आहे. इथल्या तरुणाच्या हाताला काम नाही. आज तरुणाच्या माथ्यामध्ये प्रचंड नैराश्य निर्माण झालेलं आहे. आज त्याच्या हाताला काम नाही, त्याला डिग्री मिळून सुद्धा त्याला आरक्षण नाही. खऱ्या अर्थाने समस्या, एक दिवस इथला तरुण इथल्या राज्यकर्त्याला घराच्या बाहेर काढून त्याला रस्त्यावर मारण्याची ताकद तरुणामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि इथली सगळी याला जबाबदार कोण असेल तर इथले लोकप्रतिनिधी जे आहे. जर एका लोकप्रतिनिधीने जर 25 वर्षामध्ये एक जर समस्या सोडली असती तर 25 वर्षामध्ये 25 वर्ष प्रश्न, पण यांना प्रश्न सोडायचेच नाही, यांना जास्तीत जास्त प्रश्न निर्माण करायचे. आणि शरदचंद्रजी पवार साहेबाचा तुम्ही उल्लेख केला आहे. 23 मार्च 1994ला जी पवार साहेबांना अशी खुट्टी मारलेली आहे, ही मराठा आरक्षणाच्या विरोधातली सगळ्यात मोठी खुट्टी आहे. आणि आपल्याला उगाच अभिमान आहे तो मराठा असल्याचा, आम्हाला अभिमान आहे की आमचा नेता मराठा आहे. आणि ज्या नेत्याला इथल्या गोरगरीब शेतकऱ्याच्या मराठ्याच्या पोराचे प्रश्न लक्षात येत नसेल तर आम्ही कुठला अभिमान बाळगावा? आज मनोज जरांगे पाटील कोणता नेता नाही, कोणता मंत्री नाही, पण एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा समाजाची नस पकडतो, समाजाचे प्रश्न घेऊन उभा राहतो. हे बघत नाहीत. गेली 13 महिने झाले ही सातत्याने गर्दी का होती? कारण आमची दर्दी आहे. आमचा विचार मांडण्याचं काम मनोज पाटलांनी केलं. यूबी किसी की जय जयकार नाही होती, कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. मराठी रणांगणावर आहे आणि मराठ्याचा इतिहास आहे. जिंकल्याशिवाय माघार घ्यायची नाही. सरकारला या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो की राज्यकर्ते, तुमची खुर्ची सोडायची ताकद तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आता सुट्टी नाही, खुर्ची सोडाच लागणार आहे तुम्हाला. याला जबाबदार कोण असेल तर इथली राज्यकर्ती जमात असेल. काल परवा दिवशी एक निकाल लागला. 8 लाखाची क्रिमिलियरची अट आता 15 लाखावर नेली. कोणाचीच बोंब नव्हती, कोणाची मागणी नव्हती, बरोबर आहे.
मी हे आरोप करतोय, लोकशाहीमध्ये जो म्हण आहे, लोकशाही म्हणजे लोकांसाठी चाललेलं राज्य, फक्त या राजकारणी लोकांसाठी चाललेलं राज्य आता हे असं म्हणायची वेळ आलेली आहे. 8 लाखाची अट तुम्ही 15-16 लाख करता, कशासाठी करताय? ज्याला गरज त्याला द्या. मरायला लागले लोक, फासावर लटकायला लागले लोक. हा समाज रात्रींदिवस आज प्रवास करून आलेला नाहीये. सकाळी सकाळी हा रात्री प्रवास जिल्ह्यातून, महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून आलेला समाज आहे आणि हे आपल्या राजकारणी लोकांना दिसत नाही. हेच एवढं शोकांतिक आहे. आपण जयंत पाटलाला प्रश्न विचारला होता की तुमच्या मागं जनता राहील उभा, तुमच्या मागं मतदार राहील उभा, जो काही इतर समाजामागं आहे, तुम्ही घाबरता कोणाला? बरोबर आहे, आपण दोघं होतो विचारायला, आपली टीम होती युवा. त्याचं काहीही उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. खऱ्या अर्थानं जसं लोकशाहीमध्ये सत्ता निर्माण करणारी जमात असते आणि विरोधकाच्या बाकावर एक जमात असते. जसं सत्तेमध्ये काम करत असताना जसं सत्तेत राहणाऱ्या नेत्याला जेवढी किंमत आहे, तसं विरुद्ध पक्षाला तेवढीच किंमत आहे. आपण जेव्हा त्यांच्या मनातले प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला घनसावंगीमध्ये, की माझ्या त्यांच्यासोबत चर्चा करत असताना त्यांच्या लक्षात आलंय की मराठा समाजाच्या मताचं भांडवल झालं पाहिजे, मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही पाहिजे आणि मराठ्यांच्या रक्ताचं, मराठ्यांच्या तख्ताचं, मराठ्यांच्या बोटाचं, मराठ्यांनी विरोध पत्करलेल्या संघर्षाचं आपण भांडवल केलं पाहिजे आणि आपण या मराठ्यांच्या या मराठ्याला बळी देऊन आपण या देशामध्ये राज्यकर्ती जमा झाली पाहिजे. खरंच आम्हाला प्रश्न पडतो, या देशात लोकशाही आहे का? खरंच या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे का? आज महाराष्ट्राचा जर विचार केला, पुरोगामी महाराष्ट्र आहे, 18 पगड जातीला पुढे घेऊन चालण्याचं काम महाराष्ट्राने केलं आणि मराठ्यांच्या रक्तात नेतृत्व वगैरे आहे. मराठ्यांनी कधी जातीवाद केला नाही, मराठ्यांनी आतापर्यंत देणंच दिलं, पण आज मराठा त्याच्या लेकरासाठी आरक्षण मागतोय. अरे तुम्ही विरोध करताय, किती चिड आहे? अरे तुमच्या आरक्षणाला 1% धोका नाही, आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण इथल्या व्यवस्थेला मागतोय आणि मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणून तुम्ही प्रतिमोर्चेकडे काढीत असाल तर खरंच या देशामध्ये माणुसकी संपली आहे का? इथली माणुसकी, इथली मातीमध्ये ते 18 पगड जातीचं पीक येणं बंद झालं काय? खऱ्या अर्थाने मराठा समाज आज त्याच्या लेकरासाठी हक्काची भाषा बोलतोय. आज त्याच्यावर एवढी भयानक वेळ आलेली आहे की तो आज बंदिस्त खाण्यामध्ये बंद झालेला आहे. खऱ्या अर्थाने मराठ्याच्या भाजीला तेल नसलं तरी चालेल, पण मराठ्याला त्याची इज्जत प्यारी आहे. म्हणून आम्हाला जे हक्काचं आरक्षण आहे बाबांनो, ते आरक्षण देऊन टाका. आम्ही आमचा संघर्ष करण्यास तयार आहे. आम्ही आमच्या जन्माला भांडवल घेऊनच, मराठा जन्मतानच संघर्ष निर्माण करून घेत असतो. म्हणून या इथल्या पॉलिटिकल नेत्यांनी मराठ्याचं भांडवल केलं. आज आम्ही सुद्धा यांचं भांडवल करणार, यांच्या गाड्या अडवणार, यांना आम्ही प्रश्न विचारणार, मराठा आरक्षणाचं झालं काय बाबा? जर तू उत्तर नाही दिलं तर तुला आम्ही घरी बी पाठवणार. इतका मराठा आता चिडून उठलेला आहे. तर भावांनो, तुम्हालाही उद्देशून म्हणतो, आपण जर हा व्हिडिओ बघत असाल आणि असा तुमचा प्रश्न असेल की प्रस्थापितांना मतदान करावं का, जर तुमचं म्हणणं विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये जो नेता मांडतोय त्याला नक्कीच तुम्ही मतदान करा. नसता मतदान करायची काहीही गरज नाही. किती दिवस बोकांडी घ्यायचं याच लोकांना, हा माझा प्रश्न तुम्हाला आहे. आता कुठंतरी वेळ आलेली आहे की आपल्या प्रश्नासाठी आपण सजग झालं पाहिजे. तुम्हाला जय भवानी जय शिवाजी म्हणलं की तुम्ही मतदान करायला तयार. आता कुठेतरी वेळ आलेली आहे, आपण आपल्या प्रश्नावर सजग होऊन आपण आपला निर्णय यांना सांगायला पाहिजे की तुम्ही एकतर आम्हाला आरक्षण द्या, ज्यांना गरज आहे त्यांना द्या. मी हे म्हणणार नाही की साखर सम्राटांना द्या, शिक्षण सम्राटांना द्या, करोडपतींना द्या, नका देऊ, राजकीय नका देऊ, पण ज्यांना गरज आहे त्यांना द्यायला हरकत नाही. तर आम्ही सध्या या ऐतिहासिक अशा स्टेजवर उभे आहोत. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. आमच्या दोघांच्याही मनामध्ये राजकीय व्यवस्थेविषयी फार आता राग तयार झालेला आहे. हा राग प्रत्येक मराठ्याच्या मनामध्ये जर बोललो तर प्रत्येका मराठ्याच्या मनात आहे. हा राग या राजकारणी मंडळींना ओळखावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.